चांगल्या ट्रॉफी तुम्हाला पार मिळतील. आणि आज दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आहोत, दिवस क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. अप्रतिम खेळ. दिवस क्रमांक 3 मध्ये आपण पाहतो एक मोठी मॅच, नवीन वडवली विरोधात चामटोली. पहिला बॉल वेगावरती स्वार, प्रचंड वेग होता आणि बॅटचा स्विंग देखील जबरदस्त फिरला, परंतु वाईट बॉल. जय अरमान क्रिकेट संघ चामटोलीच्या विरोधात तुम्ही पाहताय शाहूराजे क्रिकेट संघ नवीन वडवली. या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच पत्रावरती रंगतीये. दोन सामने आपण पाहतोय सलग जिंकत असताना दोन्ही संघ पुढे सरकलेत. बॉलिंग ट्रॅकवरती यशला तुम्ही पाहताय पहिल्या बॉलवरती त्याला अपयश पदरी पडलंय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. यॉर्करचा वापर करण्यात आलाय, खोदून काढलाय, ड्राईव्ह केलाय. यावेळेस देखील बी शेपमध्ये मिड ऑफला क्लिअर करत असताना बॉल डीपमध्ये चाललाय लॉंग ऑफला आणि तिथे क्षेत्ररक्षक तेजस कांबरी पोहोचतात बॉलवरती. एक सिंगल इथून एकपटी जाईल, सिंगलच्या जोरावरती धावफलक 2 या आकड्यावरती आपल्याला पार मिळेल. 3 ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही पाहताय आतापर्यंत चांगली सुरुवात टीम नवीन वडवली संघासाठी आपल्याला जरूर पार मिळेल. या मॅचमध्ये रोहन कांबळेच्या साथीनं रोहित सोनावणे ही जोडी तुम्हाला जरूर पार मिळेल. तर बॉल ट्रॅकवरती यश. पुढचा बॉल बिग हिट, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, फटका पोहोचलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय, वजनी खेळाडू पोहोचलेत परंतु कॅच ड्रॉप. तेजस कांबरीला तुम्ही पाहताय प्रचंड वेगाने पोहोचलेत आणि अखेर झेल निसटलाय. 2 धावा तिथे मिळतील कारण नो मॅन्स लँड झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, निर्जस्थळी चेंडू लँड झाला आणि लगेचच या 2 धाबा इथे प्रचंड वेगाने एकवटल्या जातील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. धावफलक पुढे सरकत असताना यश राईट अपर द विकेट नाव. हाफ ट्रॅकर बॉल जरूर होता, लाईन थोडीशी खराब होती आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंच DK सर आमच्यापर्यंत करत आहेत. MD पॅनल तुम्हाला जरूर पार मिळेल. भरपूर चर्चा आहेत. यश पुढचा बॉल बॅटची कडा आहे, फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक हर्षद पाठलाग करतील, 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न स्किट झाले आणि अखेर सिंगलच मिळेल. खेळपट्टीवरती खरं तर पाणी नाही आहे परंतु तर देखील स्किट झालेत आणि खरं तर स्किट झाले ते चांगलं झालं असं म्हणत असेल वडवलीकर. कारण जर दुसऱ्या धाब्यासाठी धाव घेतली असेल तर कदाचित रोहितला परतावं लागू शकलं असतं, परंतु इथे सिंगल बेल आणि सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचला आतापर्यंत स्कोरबोर्डवरती 5. 6 धाबा कारण सिंगल आली आहे. पुढचा बॉल हा ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, कदाचित नो बॉल असेल कारण 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांनी आधीच केला जरूर आणि अखेर तुम्ही पाहताय आता दंडित करत असताना DK दत्ता कडव सरांना तुम्ही पाहताय. 4 धाबाकीत पंच आहेत, फक्त बदलापूर पुरता मर्यादित नाही तर कल्याण डोंबिवलीमध्ये जात असताना देखील त्यांची अंपायरिंग तुम्ही नेहमीच पाहिजे. इथे देखील बॅटम पॅटच्या बद्दल भन्नाट वेग, तेच थरार बॉलिंग अटॅक आणि प्रॉपर आपण पाहतोय डॉटबॉलची समाप्ती होत असताना कारण फ्रीडचा बॉल होता. फ्रीडच्या बॉलवरती बॅटर खरं तर लवकर बाद होत नाहीत, फक्त धावचीच्या स्वरूपात बाद होतात. त्यामुळे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल. इथे देखील हाफ ट्रॅकर, लाईन खराब आहे, लेग स्टिकच्या थोडंसं बाहेर, त्यामुळे पंच घोषित करतात व्हाईट बॉल. एखाद्या मी म्हणेन पक्षाप्रमाणे पंच हात खोलत असताना आणि त्यांनी सांगितलं की लाईन खराब आहे त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. कारण दत्ता कडव DK सरांना तुम्ही पाहताय आणि जळगाव येथे देखील त्यांनी पंचगिरी करत असताना डोक्यावरती वाईट दिला होता. क्या बात आहे, ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. हा ट्रॅकर पुल केलाय, बॉलला गुल केलाय, डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड लाईनच्या पलीकडे रोहितच्या बॅटमधून बॉल सीमा पार, षटकार. पाच बॉल आणि 14 धावा, आतापर्यंत 9 चेंडू लागलेत यशनं, परंतु अपयश त्याला पदरी पडले. या पहिल्या ओव्हरमध्ये 9 बॉलमध्ये 5 लिगल डिलिव्हरी, त्यामुळे धावफलक 14 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. रोहितच्या बॅटमधून षटकार आला, लांब लचक षटकार. याच मैदानावरती नवीन वडवली टीम सराव करत असते, त्यामुळे मैदानाची भौगोलिक परिस्थिती काय आहे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. मैदानाचा पूर्णपणे आढावा आहे आणि त्याच अनुषंगाने आता बॅटिंग तुम्हाला पार मिळेल.
पुढचा बॉल पुन्हा एकदा हुक केलाय फाईन लेगला, क्षेत्ररक्षक उपस्थित, मिळेल ती सिंगल. प्रॉपर बॅटवरती नव्हता, पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. इथे देखील जर प्रॉपर कनेक्शन असता तर मोठा फटका येऊ शकला असता, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्त्व नाही आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 बॉडी ट्रॅकवरती येतील दिनेश भगत. आजच्या दिवसातील शेवटचा सामना हैदराबादमध्ये रंगतोय. ही स्पर्धा बदलापूर असोसिएशनचे सर्व आमचे पदाधिकाऱ्यांचे, त्यामुळे नियमाचं उल्लंघन होणं इथे शक्य नाही आहे. आणि त्यामुळेच आपण पाहतोय स्पर्धा वेळेवरती सुरू होते आणि वेळेवरती बंद देखील होते. हे चित्र आपण पाहिलं आहे. आणि येत्या काळामध्ये खरं तर आमचे सर्वच पदाधिकारी बदलापूरचं क्रिकेट डेव्हलप करतील, अजून यात शंका नाही आहे. कारण असे खरं तर आमचे जर खजिनदार सचिनजी दलाल साहेब असतील, अध्यक्ष श्रीधरजी धुळे साहेब असतील, हे सर्वच आमचे संचालक असतील, जर यांच्या दिनेश बघत जर यांच्या माध्यमातून अशा प्रकारचं आयोजन आणि त्यानंतर शिस्त लावण्याचं काम जर केलं जाईल तर नक्कीच बदलापूरचं क्रिकेट डेव्हलप होईल, यातील मात्र शंका नाही आहे. बॅटची कडा येस्टनच्या मागे बॉल ट्रॅव्हल होतोय. अनोख्या स्टाईलनं बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. देवा बलवंत म्हणावं लागेल, हा चौकार आलाय. झोपला शॉट आम्ही पाहिला आणि आता हा कदाचित झोपला शॉट होता. बॅटची कडा घेतल्यानंतर तुम्ही पाहिला खरं तर चौकार आलाय, झोप्या शॉट. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, मिश्रण केलं, बोटो विकवली, फिंगर रोल केले, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आणि पुन्हा एकदा 1 फॉर दी ओव्हर. हा इशारा तुम्हाला बाल मिळेल. दत्ता खडव डी के सरांना तुम्ही पाहताय काय अंपायरिंग केली या स्पर्धेमध्ये. आणि दोन्ही पंचांचं कौतुक व्हायला हवं, कारण पहिल्या मॅचपासून शेवटच्या मॅचपर्यंत ते आवर्जून उभे असतात मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील लाईन खराब, पंच वळतायत, इशारा आमच्यापर्यंत करतील. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव पुन्हा एकदा बहाल केली. धावफलक पुढे सरकत असताना आत्तापर्यंत टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोरबोर्डवरती 22. पुढचा बॉल रन विकेट. हाफ ट्रॅकर बॉल, लाईन खराब, धावा इथे मिळतील या शंका नाहीये. एक तर एकपटी दुसरीचा प्रयत्न होतोय. पंच इशारा काय करतील पाहावं लागेल या मॅचमध्ये. आणि अंपायर सिग्नल 22. असं वाटलं होतं ज्या प्रकारे बॉल सोडला होता रोहन कांबळेनं, असं वाटलं होतं की हा व्हाईट बॉल आहे, परंतु पंच सांगताय डॉट बॉल. आणि 22च्या स्वरूपात या 2 धाबा इथे मिळतील. रोहन कांबळेच्या षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. नाव गुपित आहे. हा ट्रॅकर खेचलाय, आडवा बाटणं, 100 रुपयाचा कॅश प्राइज लागू झालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. क्या बात आहे. 100 रुपयाचा कॅश प्राइज जसं आलं तसा षटकार देखील आला आहे. मॅच बॉल आला आहे. चेंडू आता शिल्लक आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 बॉल संपन्न झालेत. गोपणी सारखी बॅट फिरवली, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आर केच्या बॅटमधून बॉल सीमा पार, षटकार.
आणि षटकाराच्या मदतीने आता धावफलक देखील वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचते आतापर्यंत 36 धावा. बरं पुन्हा एकदा बिगिट, हा देखील सलगचा तिसरा येईल का पाहावं लागेल. आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि झेल स्वीकारत असताना अप्रतिम कॅच, परंतु रोहन कांबळेसाठी टाळा वाजला पाहिजे. ज्या प्रकारची बॅटिंग त्यांनी केली आहे, 2 षटकार आले जरूर, तिसरीचा प्रयत्न होता, प्रयत्न पटापट फसला आणि अखेर विकेट मिळते. ऋतिक म्हात्रे यांच्या सलग 3 बॉल 3 षटकाराला 500 रुपये शिव मल्हार ग्रुप यांच्याकडून. क्या बात आहे. हर्षल ओव्हर नंबर 3 स्टॅकी केअरवरती रोहित. यावेळेस देखील ड्राईव्ह केलाय, पंचाकडे दाद मागतायत, सहमत लवते पंच, सिंगल बेल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. 37 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. ओव्हर नंबर 3ला सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये जयरमान चामटोलीच्या विरोधात शाहूराज्य क्रिकेट संघ नवीन बडवली या 2 टीमच्या दरम्यान मोठा सामना मैदानावरती रंगतोय. आजच्या दिवसातील अंतिम मॅच जिथून या स्पर्धेतून जर आज तुम्ही इथे क्वालिफाय होता तर एक ट्रॉफी तुम्हाला मिळेल या शंका नाही आहे. त्यामुळे शर्यतीचे प्रयत्न दोन्ही संघ करतील. जर इथून परास्त व्हावं लागलं तर हाती काय मिळणार नाही आहे. याच अनुषंगाने सध्याच्या घडीला दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना यावेळेला देखील वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. लाईन चेक करावी लागेल, सिंगर तर मिळाली आणि अंपायर सिग्नल वाईट बॉल. 1+1 एक्स्ट्राच्या स्वरूपात या 2 धाबा इथे खर्च करत असताना आज शनिवार आहे, कदाचित मुथूट पिंकॉप बंद असावं. ज्या प्रकारे आमची तेजस्वी कांबरी आज दिवसभर त्यांनी क्रिकेटला दिलाय. अजून एक डॉट, चांगली बॉलिंग करतोय. हर्षल कोंडिलकरला तुम्ही पाहता या मॅचमध्ये चांगली सुरुवात त्यानं केली, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर जबरजबर 2 बॉलचा खेळ संपलाय, परंतु एकही मोठा फटका नाही आहे या ओव्हरमध्ये. राऊंड द विकेट. इथे देखील फटका चांगला पार मिळतोय. पायावरती बॉल, त्याला फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर फसलाय, परंतु 2 धाबा मिळतील या शंका नाही आहे. आणि अखेर या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील 41 धाबा लेग बायच्या स्वरूपात तुम्हाला जरूर पार मिळतील. आणि धावफलक पुढे सरकत असताना 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅचमध्ये. धावफलक तुम्हाला जरूर पार मिळेल. इथे देखील पुन्हा एकदा मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न नाही जमलं आणि यस्यांच्या लगत सबमरीन डिलिव्हरी, बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि इथे घडलं काय, बाईकच्या स्वरूपात एक सिंगल. ज्या प्रकारे खरं तर आपण पाहतोय DK सरांची स्माईल होती आणि त्यानंतर सिंगल एकपटी गेली. बिग हिट, चांगला फटका आहे गॅपमध्ये, क्षेत्ररक्षक डीपमध्ये यश पोहोचतोय. बॉलवरती सिंगल तर मिळाली, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालू आहे. 2 धाबा एकवटत असताना आपण पाहतोय ऋतिक म्हात्रेला मैदान सोडावं लागेल. फलंदाज आणि आता दाखल होतोय मैदानावरती ज्या खेळाडूची अपेक्षा नेहमीच लागलेली असते बडोलीकरांना, जो खेळाडू मैदानावरती दाखल होतोय ड्रॉप सीन का हिरो दाखल झाला मैदानावरती. मागील मॅचमध्ये मी सचिनजी दलाल साहेबांच्या माहितीसाठी सांगेल, मोकाच्या निर्णयाक्षणी धोक्याची घंटा वाजवणारा लांब लचक षटकार राजेश म्हात्रेच्या बॅटमधून आम्ही पाहिला आहे. आणि त्यापेक्षा मोठं 3 धावा धावून जमा केल्या राजेश म्हात्रे यांनी.
त्यामुळे शेवटचे 2 ते 3 बॉल खेळण्यासाठी ते दाखल होतात. आता देखील तेच चित्र आपण पाहतोय. 43 धावा फलकावरती जरूर जोडल्या गेल्यात. पुढचा बॉल जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, पदालित नव्हतं, फुटवर्क नव्हतं आणि आता अखेर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. आणि 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अंती धावफलक आता सेट झालाय 44 आणि 45 धावांचं लक्ष्य या मॅचमध्ये. 43 झालेत, 44चं टार्गेट आहे, माफी असावी. तर या स्पर्धेतील आजचा देखील आमचा शेवटचा टर्न. आता आम्ही रजा घेतो तुमच्यापासून. उद्या पुन्हा एकदा जोडले जाऊ अंतिम दिवसामध्ये. जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट. धन्यवाद. मातला पुन्हा एकदा सुरुवात होईल. बकरपणावरती येतील आमचे साथी समालोचक श्रवण दिगंबर धुमाळे. धन्यवाद. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजचा दिवस क्रमांक 3 आणि 3ऱ्या दिवसाची अंतिम मॅच आपल्या भेटीला आली आहे. एका बाजूला संघ शाहू राजे क्रीडा मंडळ नवीन वडवली, तर त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहता जय हनुमान चामटोली. एका बाजूला बदलापूर वेस्टचं क्रिकेट, तर दुसऱ्या बाजूला बदलापूर ईस्टचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चामटोली बनाम वडवली हे बॅटल. खेळाचं पहिलं सत्र कंप्लीट झालं आणि खेळाच्या पहिल्या सत्राच्या अंती धावा बनल्या त्या तब्बल 43 आणि 44 धावसंख्येचं माफक लक्ष उभं केलंय जर्मन चामटोली या टीमच्या अगेन्स्ट. 0 विश्व निर्माण करायचं, 0 44 बनवायच्या त्याच्याच प्रयत्नामध्ये चामटोली गावाचे 2 शूरवीर
मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन हर्षद कोंडिलकर, तर त्याच्या साथीनं नॉन स्ट्रायकिंगला बॅटर दिनेश भगतला आपण पाहताय. बॉलिंग मार्कवरती बॉल तयार आर के रोहन कांबळे. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल स्मॅश केला. स्क्वेअर कट मैदानाच्या आतमध्ये लेट कट, गॅप भरपूर मोठा आहे. आता धावांचा तोटा नाहीये. बॉल चालला गली सीमारेषेच्या बाहेर. पहिला बॉल वरती पहिला दमदार चौकार. बदलापूरकर चषक ही स्पर्धा आपण पाहता आणि या स्पर्धेचा दिवस क्रमांक 3 सुरू आहे आणि तिसऱ्या दिवसाची ही अंतिम मॅच आपल्या भेटीला आली आहे. सुरुवात जबरदस्त झाली आहे टीम जर्मन सामटोली संघाची. पहिल्या बॉलवरती तर आर केच्या अगेन्स्ट हर्षदच्या बॅटमधून चौकार आलाय. हा दुसरा बॉल, स्विच हिट, स्विच अँड स्वीट हिट. बॉल सीमा पार, रन्स मिळतील ते 6. ठोकला बदलापूरकर चषक षटकार. आक्रमण सध्याच्या घडीला धुवाधार बॅटिंग हर्षद कोंडिलकर मैदानाच्या आतमध्ये करतोय. वन्स अगेन हा पुढचा बॉल अवे फ्रॉम बॉडी ठेवला. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवायचा प्रयत्न रोहन कांबळेचा राहिला आणि त्या प्रयत्नामध्ये आळके यशस्वी देखील राहिलाय. डॉट बॉल आलाय. शफल होणं, फटका एक्झिक्यूट करायचं होतं. गाईडलाईन आता मॅटर करते का? होय, इथे गाईडलाईन मॅटर करते. गाईडलाईनच्या बाहेर हा बॉल, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आता टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. 11 धावा स्कोर कार्ड वरती सजलात. आता देखील पंच करायचं होतं. अगदी थर्ड मॅन मधून फिल्डर पॉइंटला पोहोचतोय. बॉलला गॅदर करेल थ्रोपैकी स्ट्रायकिंग एंडला. तत्पूर्वी 2 धावा 1 पॉइंटचा अवधी जरूर होता आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या देखील गेल्यात. 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हर्षद कोंडिलकर आणि दिनेश भगत यांचं चांगलं आय कॉन्टॅक्ट, आय कोऑर्डिनेशन हे जबरदस्त राहिलंय आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे कंप्लीट केल्या गेल्यात. रोहन कांबळेला सध्याच्या घडीला कॅपिटलाइज केलं जातंय हर्षद कोंडिलकरच्या माध्यमातून. स्विच हिट, यावेळेला देखील दुधारे हाती तलवार चालवली आहे, बट डीप मध्ये फिल्डर पेट्रोलिंग करतोय. थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग झाली. बॅकअप आलाय रोहनचं. एकच मिळेल, एकापेक्षा जास्त या बॉलवरती आता काहीही मिळणार नाहीये आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय ते 14 अंकावरती. 14 रन्स. चौदा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दिनेश तयार. ओ गुड लेंथ बॉल, वेगवान बॉल, तेच तर्रारा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. विकेट किपरच्या हातामध्ये भरधाव वेगाने जाऊन विसावलाय. डॉट बॉल आला. षटक पहिलं कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अंती धावा फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. जाऊन पोहोचल्यात त्या तब्बल 14. आता मास समीकरण येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये विजयासाठी 30 धाव्यांची गरज आहे. 15.00च्या सरासरीने आता धावगती मेंटेन ठेवायची आहे टीम जर्मन सामटोली संघाला. आता बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. ओव्हर नंबर 2 मध्ये रोहितला आपण पाहतोय. फुल लाईनचा बॉल, स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न. एकतर कंप्लीट झाली. सेकंडचा चान्स घेतला. बॉल मागे फाईन लेगला स्टॉप केला. 2 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट जरूर होतील. अगदी 12 बॉलमध्ये तब्बल 30 धावा करायच्या होत्या आणि त्याच्याच प्रयत्नामध्ये या पहिल्याच बॉलवरती डबल कंप्लीट झाली. ओहो, ओव्हर पिच फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. So beautiful, so elegant, just looking like a wow. Ball सीमा पार, रन्स मिळतील 6. सिक्सर.
वन्स अगेन पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न. बॅटची टॉपेज लागली, बॉल मागे चाललाय. थर्ड मॅनला बॉलला स्टॉप तर जरूर केलंय. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता यशस्वी देखील झालाय. या 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय ते तब्बल 24 अंकावरती 24. डॉट बॉल आला आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त कमबॅक सध्याच्या घडीला सुरू आहे. ओहो खोदून काढलाय. क्या बात आहे. स्लॉट मध्ये होता, थेट प्लॉटच्या बाहेर चाललाय. इमारतीच्या वरून सडक पे कडक और बेधडक सिक्सर. धाव फलकावरती 30 आता विजयासाठी अवघ्या 14ची गरज आहे मॅच मध्ये. 7 बॉल 14 धावा. मॅचचं समीकरण गेले 3 मॅचेस हे समीकरण आपण पाहिलंय आणि त्या प्रत्येक समीकरणामध्ये या 7 बॉल मध्ये 14 धावा या चेस झाल्यात. पण आता चेस होतील की डिफेंड होतील याचं उत्तर हे येणारे 7 बॉल जरूर देऊन जातील. हो 7 मध्ये 14ची गरज होती. स्लोवर वन टाकला. धीम्या गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉल निघून चालला थेट विकेट किपरच्या हातामध्ये. आता मास समीकरण येणारे बॉल शिल्लक आहेत ते 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा करायच्यात त्या तब्बल कंपल्सरी 14. 6 बॉल आणि 14 धाव्यांची गरज. सहा बॉल 14ची गरज आहे मॅच मध्ये. समीकरण सध्याच्या घडीला बदललंय. 6 मध्ये 14ची गरज. ड्राईव्ह केला समोरच्या दिशेला. सारा बॅटचा वापर केला. लॉंग ऑफला फिल्डर राहुल पोचला. चांगली फिल्डिंग. पहिल्याच बॉलवरती सिंगल आले. राजाला आपण पाहताय बॉलिंग मार्कवरती. राजाच्या विरोधात हर्षद कोंडिलकर आणि त्याच्या साथीनं दिनेश भगत. आता 5 बॉल 13ची गरज आहे मॅच मध्ये. 5 मध्ये 13 बनवला जातील की 5 मध्ये या 13 रोखल्या जातील याचं उत्तर आता हे येणारे 5 बॉल जरूर देऊन जातील. हर्षद साठी हा बॉल ऑन साइडला फटका खेचून मारलाय आणि अखेर आबाळाला बुक्की मारत बॉल सीमारेषेच्या पार. रन्स मिळतील पुन्हा 6. षटकार. षटकार ठोकलाय. फटका छान होता. आता 2 मध्ये 7 बनल्यात. आता येणाऱ्या 4 मध्ये 7 करायच्यात टीम जर्मन सामटोली संघाला. चार बॉल आणि 7 धाव्यांची गरज आहे. आता हाईट फॅक्टर मॅटर करते का या बॉलवरती? होय. अंपायर सिग्नल. ICC नियम क्रमांक 21 पंच सांगतात नो बॉल नो +2
म्हणजे रन्स मिळतील आता तब्बल या बॉलवरती 3 सोने पे सुहागा. वस्टॅटच्या वरती या बॉल, त्यामुळे पंचांनी लगेच सांगितलं की हा बॉल नक्कीच नो असेल. आता फ्रीडचा बॉल, परफेक्ट ॲडव्हान्टेज या फ्रीडच्या बॉलवरती घ्यावी लागेल. 4 मध्ये 4. हर्ष तयार. ओव्हर द विकेट खोदून काढायचा प्रयत्न, ओव्हर द बॉलर हेड हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. लॉंगॉनला फिल्डर ऋतिक होता, नकार दिलाय. डॉट बॉल येईल. अगदी धावा बनवू शकल्या असत्या या बॉलवरती, बट हर्षदनं स्वतःवरती विश्वास दाखवलाय. संघाचा विश्वास हर्षदवरती आणि हर्षदचा विश्वास त्याच्या बॅटवरती. 3 मध्ये 4ची गरज आहे. फुल ऑर्लेनचा बॉल समोरच्या दिशेनं. आता धाव कंप्लीट होईल का? होय, झाली सिंगल. आता 2 बॉल आणि 3. जर या आधीच्या बॉलवरती सिंगल आली असती तर पुन्हा एकदा रनअप बॉल इक्वेशन हे कंटिन्यू राहिलं असतं, ऑन राहिलं असतं. बट आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. चेंडू कमी, धावा जास्त, हे समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 मध्ये 3ची गरज आहे. दिनेश भगत जो सलामीसाठी आला होता, जो सध्याच्या घडीला सेट बॅटर म्हणून या मॅचमध्ये ओळखला जातोय, आणि आता स्वतः स्ट्रायकिंग एंडवरती तयार. कप्तान चला सीनातान दिनेश भगत ऑन स्ट्राईक. राजाच्या विरोधात 2 मध्ये 3 करायच्या चामटोलीला. ड्राईव्ह केलाय, फुल टॉस बॉल होता समोरच्या दिशेनं. फिल्डर पोहोचतो, चांगली फिल्डिंग केली आहे. आणि आता समीकरण घडलंय काय? 2 धावा कंप्लीट झाला. 3ऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 3 धावा होतील का? 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर आउट. सध्याच्या घडीला प्रेशर निर्माण करणारा ही थ्रोफेकी आपल्याला पाहायला मिळाली. जर ओव्हर थ्रोची धाव ही खर्च केली नसती तर नक्कीच मॅच पुन्हा एकदा हाय व्होल्टेज होऊ शकली असती. आता 1 मध्ये 1ची गरज आहे या मॅचमध्ये. जर डॉट आला तर सामना जिंकेल शाहूराजे क्रीडा मंडळ नवीन वडवली. बट जर सिंगल आली तर सामना जिंकेल जर्मन जामटोली. आता काउंटर अटॅक हे सेट केला जाईल नवीन वडवली या टीमच्या माध्यमातून, कारण सध्याच्या घडीला स्ट्रायकिंगला हर्षद कोंडिलकरला आपण पाहताय. हर्षद कोंडिलकरची तळपलेली बॅटनं त्यांना लावली. आता विरोधकाची वाट, जबरदस्त बॅटिंग त्यांना मैदानामध्ये केली आहे. एक बॉल 1ची गरज आहे. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय, मेहनत करतोय, प्रयत्नांची पळाकष्टा सध्याच्या घडीला सुरू आहे. हर्षद कोंडिलकरची एकटा लढतोय पण वाघासारखा लढतोय. आणि आता संघर्षाची ही मोठी डरकाळी फोडत असताना जखमी वाघ. काउंटर अटॅक सेट झालाय. 1 मध्ये 1ची गरज आहे. राजा पुन्हा एकदा ओव्हर द विकेट निघाला हर्षद कोंडिलकरच्या अगेन्स्ट. 1 बॉल 1. 1 मध्ये 1ची गरज. आउटसाइडला टर्न केलंय आणि विजय धाव. मॅच फिनिश. सामना जिंकला टीम जय हनुमान जामटोली संघानं. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक टीम शाहूराजे क्रीडा मंडळ नवीन वडवली.